नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी योजनेअंतर्गत 5 टन ते 50 टनापर्यंत तुम्ही कांद्याचा योजनेसाठी लाभ घेऊ शकता। तुम्ही प्रति टन 3,500 रुपये इतका लाभ मिळू शकता। त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तसंच आमच्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अर्ज करण्यासाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता। मित्रांनो, महाडीबीटी योजनेअंतर्गत कांद्याचा योजनेसाठी अर्ज करायला तुम्हाला महाडीबीटी फार्मर असं तुमच्या गुगल क्रोम मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे। अगदी तुमच्या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकता। सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे ॲग्री लॉग इन या 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कॅन्सल करून द्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली जायचं आहे। इथे तुम्हाला वैयक्तिक शेतकरी लॉग इन इथे तुम्हाला शेतकरी आयडी प्रविष्ट करायचा आहे। तुम्ही इथे शेतकरी गट तसेच आधार आधारित लॉग इन या पद्धतीने सुद्धा लॉग इन करू शकता। तुमच्याकडे फार्मर आयडी जर नसेल तर तो कसा बघायचा, तो चेक कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी बघू शकता। इथे तुमचा फार्मर आयडी टाकून तुम्हाला ओटीपी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला तुमचा जो रजिस्टर नंबर आहे, तुमचा जो आधारला लिंक असलेला नंबर आहे, त्यावरती तुम्हाला ओटीपी येऊन जाईल। तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला ओटीपी तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक नवीन डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल। यामध्ये तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तुमची प्रोफाईल संपूर्ण 100% भरलेली आहे असं दाखवत आहे। जर तुमची प्रोफाईल इथे भरलेली नसेल तर तुम्ही इथे तुमची जात श्रेणी आणि अपंगत्व या ऑप्शनवरती तुम्ही खाली इथे क्लिक करून ती माहिती तुम्ही इथे अपडेट करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे, म्हणजे तुमची 100% माहिती प्रोफाईल तुमचं पूर्ण होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली फलोत्पादन या समोरील बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तालुका, तुमचे गाव, तुमचं फार्मर आयडी ते येऊन जाईल। तसंच तुम्हाला गटामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे, ज्या गटामध्ये तुम्हाला कांद्याचा बांधायची आहे इथे तुम्हाला इथे गट दाखवण्यात आले आहे, यावर तुम्ही क्लिक करू शकता। इथे फार्मर आयडी वरती एकच गट लिंक असल्यामुळे तो एकच गट इथे दाखवत आहे। त्यानंतर तुम्हाला घटक प्रकार या ऑप्शनवरती क्लिक करू प्रकारे तुम्हाला इतर घटक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बाब निवडा या ऑप्शनवरती तुम्ही खाली ते कांद्याचा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर उपघटक मध्ये तुम्हाला कांद्याचा 5 ते 25 टन इथे, तसेच तुम्हाला इथे 25 ते 50 टन असे ऑप्शन देण्यात आलेले आहे। इथे तुम्ही 5 ते 25 टन या ऑप्शनवरती क्लिक करून किंवा 25 ते 50 या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। त्यानंतर खाली तुम्हाला कांद्याची क्षमता तुम्हाला किती टनाची बांधायची आहे या ऑप्शनवरती तुम्ही इथे क्लिक करू शकता। नंतर तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर अजून काही अर्ज करायचा असेल तर तुम्ही इथे यस करू शकता किंवा तुम्ही कंटिन्यू पुढे करण्यासाठी इथे नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जे काही अर्ज केलेले आहे इथे तुम्ही पहा या ऑप्शनवरती क्लिक करून चेक करू शकता। तुम्ही हे बघू शकता। नंतर तुम्हाला इथे टिक मार्क या ऑप्शनवरती क्लिक करून अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे मी आधीच पेमेंट केलेलं होतं, म्हणजेच मी एक दुसरा अर्ज भरल्यामुळे इथे मला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेलं नाही। इथे मी ओके या ऑप्शनवरती क्लिक करत आहे। मित्रांनो, जर तुम्ही अजून दुसरा एखादा अर्ज भरलेला नसेल, तुम्ही पेमेंट केले नसेल तर इथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येतं। यामध्ये तुम्ही स्कॅनर करून तुमचा UPI आयडी वापरून तुम्ही हे पेमेंट करू शकता। अशा प्रकारे तुमचा अर्ज इथे सबमिट झालेला आहे। तो अर्ज बघण्यासाठी तुम्हाला घटक इतिहास तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही लागू केलेले घटक या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही अर्ज केलेले आहेत परंतु ते मंजूर नाहीत, म्हणजे तुम्ही फक्त लागू केले आहेत, ते तुम्ही इथे लागू केलेले घटक मध्ये तुम्ही इथे बघू शकता। इथे तुम्ही बघू शकता इथे प्रमाण बियांचा अर्ज केलेला आहे, कांदा अर्ज केलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही अर्ज अगदी सोप्यारित्या भरून तुम्ही या घटकाचा कांदा लाभ घेऊ शकता। अशाच माहितीसाठी आमच्या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।